नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण कन्व्हर्स ऑफ बीपीटी बघणार आहोत। या कन्व्हर्स ऑफ बीपीटी वरील काही क्वेश्चन आपल्या बुकमध्ये आहेत, ते आपण सॉल्व्ह करणार आहोत। हा एक आपला क्वेश्चन आहे 1.2 मधील क्वेश्चन नंबर 2 आहे। इन ट्रायंगल PQR PM इज इक्वल टू 15। आपण नेहमीच आपली एक पद्धत आहे की प्रश्न वाचत असताना हातात पेन्सिल ठेवा आणि दिलेली मेजरमेंट डायग्राम मध्ये भरा। मग PM 15 दिले, इथे 15 लिहूया। 15 PQ हा पूर्ण PQ 25 दिलेला आहे। PR 20 दिले आणि RN 8 दिलेला आहे। RN 8 whether the line MN line parallel the side RQ so that करायचं आहे का दाखवायची। आपण नेहमी गिवन मधील पहिला सेंटेन्स आपण आपल्या सोल्युशन मध्ये लिहित असतो, ठीक आहे। मग सोल्युशन मध्ये आपण हे लिहिताना लिहिलेलं आपण इथे इन ट्रायंगल PQR PM, हे बघा, इन ट्रायंगल PQR PM इज इक्वल टू 15, PQ इज इक्वल टू 25। म्हणजे मग आपल्याला काय केलं, या आधी जरा एक आपण बीपीटी आणि कन्व्हर्स ऑफ बीपीटी मधला फरक बघूया। बीपीटी आणि कन्व्हर्स ऑफ बीपीटी यामधील फरक क्वेश्चन करताना या ठिकाणी आपल्याला अशीच डायग्राम दिली जाईल, पण बीपीटी म्हणजे काय येणार, इथे कोणतं तरी एका असं PN काढा, PQ काढा, MQ काढा असा प्रश्न येतो। तर बीपीटीचा क्वेश्चन असेल तर त्याच्यात फक्त सांगतील एक ट्रायंगल आहे, त्याला ही साइड पॅरलल आहे। मग डायरेक्ट आपण हे दोन रेषे लिहून टाकायचे, हे दोन रेषो लिहायचे, त्यांच्या व्हॅल्यू भरायचे आणि सॉल्व्ह करायचे। पण कन्व्हर्स ऑफ बीपीटी मध्ये असं नाही करायचं। पहिला एक रेशो घ्यायचा, त्याची व्हॅल्यू काढायची, दुसरा रेशो घ्यायचा, त्याची व्हॅल्यू काढायची, दोन्ही व्हॅल्यू इक्वल असतील तर म्हणायचं लाईन पॅरलल। म्हणजे आपल्याला हा कन्व्हर्स आहे। मग आपण याच्यात काय करावं लागेल, एकेका बाजूचा रेशो लिहावा लागेल। मग पहिल्यांदा आपण ही बाजू घेऊया। त्यांनी काय दिले बघा, PQ किंवा PM लिहूया ना, PM 15, PQ 25 हे दिलेलं आहे, गिवन लिहिले आपण। देअरफॉर आता हे 25 टोटल 25, त्या पार्ट ऑफ दिस इज 15, देअरफॉर MQ इज इक्वल टू 25 मायनस 15, देअरफॉर MQ is equal to 25 minus 15 is equal to 10। मग आता आपण त्यांचा रेशो लिहूया। कसं येणार, PM इकडे लिहिणार PM अपॉन MQ इज इक्वल टू काय होणार, इथे हे बघा, ही 15 आहे, ही 10 झाली। मग इथे आपण लिहिणार 15 अपॉन 10, 5 2 जा 5 3 जा, मग किती होणार 3 अपॉन 2। चला बरोबर आहे ना PM चं, ठीक आहे। आता दुसरी बाजू मध्ये घेऊ। इन इकडे काय दिलंय बघा, PQ आपल्याला PR दिलेला आहे बघा। PR इज इक्वल टू 20 आहे। PN नाही, RN NR लिहूया। NR इज इक्वल टू 8, म्हणजे 20 मायनस 8, देअरफॉर PN इज इक्वल टू 20 मायनस 8 इज इक्वल टू किती येणार 12। आता या बाजूचा रेशो लिहूया, PN अपॉन NR।
PN/NR. आता हे मग PN/NR काय येणार आहे, तर PN किती आला आपला तो आपण इथे लिहिला नाही, तो इथे लिहूया आपण 12. बरोबर. मग इथे काय लिहिणार आपण, 12/8. 4 ने डिवाइड करूया, 4 2 जा 4 3 जा. आपलं आन्सर आलं बघा किती, 3/2. हे आपलं सेकंड इक्वेशन झालं. फ्रॉम इक्वेशन बघा, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, हे बघा ही राईट साईडला 3/2 आहे, याची राईट साईड 3/3, ही इक्वल आहे. मग हे दोन रेशो इक्वल आहे. देअरफॉर हे दोन रेशो इक्वल झाले. कसे ते आपण आत्ताच बघितले. तर PM/MQ इज इक्वल टू PN/NR. दोन्ही रेशो इक्वल झाले. इथे लिहून ठेवूया फ्रॉम इक्वेशन 1 and 2. हे दोन्ही इक्वल झाले. मग इक्वल झाले तर मग माहिती आहे आपल्याला, आता दोन रेशो जर इक्वल आहे म्हणजे ही लाईन पॅरलल आहे. देअरफॉर है ना, बाय, किंवा आपण डायरेक्ट लिहूया देअरफॉर MN किंवा MN पॅरलल साइड RQ. बरोबर. इथे म्हणूया कन्व्हर्स ऑफ BPT. फिनिश झालं आपलं. थोडासा BPT आणि कन्व्हर्स मधला काय फरक आहे एवढं लक्षात घेतलं तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित येईल. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन संपवलेला आहे. अजून एखादा प्रश्न आपल्याकडे असेल तो आपण करूया. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ कसा बघावा, व्हिडिओ कसा वाचावा, व्हिडिओ वाचल्यानंतर काय करावं हे मी तुम्हाला नेहमी सांगतो, आता पण पुन्हा सांगतो. शांततेने व्हिडिओ छानपैकी ऐका, बघा आणि असाच हा बघून लिहा. व्हिडिओ चालू ठेवूनच बघून लिहा. बघून लिहून झाल्यावर न बघता लिहा. बस 2 वेळा लिहिलं ना, मग तुम्ही नंतर कधी एकदा वाचलं तरी तुम्ही आरामात लिहू शकाल. आणि तो म्हणजे असा की तेव्हा तुम्ही एक पाठी असाल, म्हणजे तुमचा वेळ बराच वाचेल परीक्षा येईल. तर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओसाठी. बघा, जमलंच तर लाईक, सबस्क्राईब, शेअर या 3 गोष्टी करायचा प्रयत्न करा.